हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. खूप दिवसानंतर आज तुमच्यासोबत मी लाँग व्हिडिओ शेअर करते आणि ते पण तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या की तू आता लाँग व्हिडिओ का नाही शेअर करत? तू आता साड्या भरत नाही का? साड्यांचा माल भरत नाही का? आणि बंद केल्या का साड्या आणायचं वगैरे? तर अशा खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या बऱ्याच दिवसापासून. तर त्यासाठी म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. माझी ना एक गोष्ट मला जास्त खटकते. ती काय माहिती का? मी ज्या गोष्टीच्या मागे लागते ना, तिच्याच मागे लागून जाते आणि पूर्ण स्वतःला इतकी झोकवून देते त्याच्यामध्ये, की म्हणजे असं वाटतं मला की याच्यात मी कधी सक्सेस होईल आणि कधी मला याचा रिझल्ट येईल, तोपर्यंत मी ती गोष्ट सोडतच नाही. आणि बऱ्याच वेळेला मला या गोष्टीचा फायदा पण होतो आणि बऱ्याच वेळेला तोटा पण होतो. सकाळी सकाळी फिरून आलो आणि आता त्याच्यानंतर पार्लरमध्ये मेकअप होता. प्री वेडिंग फोटोशूटसाठीचा हा मेकअप होता. मेकअप कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. साधा सिंपल लूक हवा होता त्यांना. तर काय बोलत होते मी तुमच्यासोबत ते बऱ्याच वेळेला माझं नुकसान पण होतं. नुकसान असं होतं की एखाद्या वेळेला मला त्याच्यामध्ये यश येऊन जातं किंवा माझ्या मनासारखं जे ते होऊन जातं, पण काही वेळेला नाही होत आणि जेवढं माझं टार्गेट मी ठरवलेलं असतं वगैरे तितकं ते मला काही मिळत नाही असं पण होऊन जातं. जरी मी स्वतःला कितीही त्यात झोकून दिलं तरीसुद्धा. तर सकाळी सकाळी आता मम्मीचा मेकअप होऊन मम्मी पावभाजी बनवायला लागली आहे. हॅपी न्यू इयर मम्मी. सेम टू यू बेटा. बाबा पावभाजी आवडली का? आता पार्लरचंच बघा तुम्ही. त्याच्या फील्डमध्ये मला जवळजवळ आता झालेले आहेत 10 वर्ष कंप्लीट होऊन गेलेले. 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाले असतील, कारण मी लग्नाआधीपासून काही गोष्टी करते याच्यामधल्या. आणि जसं जसं काहीतरी अपडेट येत राहिलं तसं तसं मी त्याच्यामध्ये अपडेट होत गेली. जसं की मेकअप असेल, पुन्हा ते HD मेकअप आले, 3D मेकअप आले, इंटरनॅशनल, म्हणजे असं जे काही येत गेलं त्याच्यामध्ये मग मी पुन्हा अपडेट होत राहिले. पण ते व्यवस्थितच आहे, असं काही नाही की खूप म्हणजे मला काही त्याच्यामध्ये नाहीच आलं बुवा यश, असं काही नाही आहे. आलेलं आहे त्या फील्डमध्ये पण मला चांगल्यापैकी यश आलेलं आहे. आणि कारण मी लावून धरलं ती गोष्ट आणि कन्सिस्टन्सीने ते करते आहे, म्हणून मग कदाचित असेल. नाही हो, ती पुरी नाही हो बिन. तुमने हाऊस तो होई रही जा मी ना त्याला म्हणलं साडी इकडे तर इकडे ते फटाफट साड्यांवर फोटो नाही निघत. मी यांना तेच म्हटलं, आता बाकी काही बी हो म्हटलं, साड्यांवर आहे ना माझी हाऊस होती. माझी बी हौस होऊन जाते म्हटलं मस्त. हा ना पूर्ण साड्या डायरेक्ट मी म्हणतो मी तर एकच साडीची यूज केली आणि म्हणतो बऱ्याच साड्या यूज केलेली अरे मग ते घातल्याशिवाय समजत बी नाही ना. समजत नाही आता आम्हाला तसं व्हिडिओ करता येईल नाही ना. ऑनलाईनला मग घातल्याशिवाय समजत बी नाही, असं होऊन जातं ना मग. हे पाहिजे, ही वेगळी आहे, मी घातली ती वेगळी. ती पाहिजे का तुम्हाला? कलांजली आणलेली होती. त्याच्यात एक ब्लाऊज कसं शिवता जाणार हो मी एक टाका कधी उघडलं तर बट हे पडून जाणार नाही वा बाई, याच आहे ते आरीवर घेत आहे. हा ना मग तू आपण जेवढे तुटताना बाई एक डझन बघ तू यायला माहिती काय झालं? हा, साड्यांनी संपत आता माय त्यांच्या गड्या करायला इतका प्रॉब्लेम येतो ना. मला तर लई कंटाळा यायचं बाई डायरेक्ट हो. बटन जाणार का मग जायचंय ना कोण जाणार आहे? सगळेजण. तुमची पूर्ण फॅमिली? तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि पुन्हा सगळ्या साड्या पाहायला सगळ्या बाया आल्या होत्या, 4-5 जणी. अजून त्यांना सगळ्या दाखवल्या, परत घड्या केल्या आणि आता आम्हाला जायचं आहे बड्डे पार्टीसाठी. सुंदर अशी साडी मी नेसणार आहे आज. ती सध्या खूप ट्रेंडिंग आहे, खूप व्हायरल आहे, आउट ऑफ स्टॉक आहे आणि जिथं तुम्ही ऑनलाईनला घ्याल तिथं. आणि तुम्हाला जर ती मागवायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ती ऑर्डर करू शकता, ठीक आहे. तर चला मग मी तयार होते आता आणि मग तुम्हाला पण दाखवते साडी पण आणि कशी तयार झाली ते पण, ठीक आहे. चला.
हे पहा, ही सुंदर अशी साडी मी नेसलेली आहे आणि कशी वाटते ती साडी तुमच्याच तोंडून मला ऐकायची आता सगळ्यांच्या की कशी दिसते बा साडी. असं मला तर खूप जास्त आवडली म्हणून मी लगेच तिचं ब्लाऊज वगैरे पण रेडी करून घेतलं. आणि हे पहा, छान साडी आहे. संध्याकाळ झालेलीच होती, मग दिवाबत्तीची पण वेळ झालेली आणि देवपूजा केली, दिवा लावला, धूप दाखवलं देवाला आणि मग निघालो आम्ही बड्डेला जाण्यासाठी. हाय बेटा केशव, चलायचं. चला आता निघालोय आम्ही बर्थडे पार्टीसाठी आणि पहा आम्ही थोडीशी ट्युनिंग केलेली आहे. बड्डे तर खूप छान झाला आणि जेवण पण खूप भारी होतं. सगळ्याजणी आम्ही बसलेलो होतो मैत्रिणी जेवायला ग्रुप करून आणि फोटो वगैरे पण काढले तिथं. पण फक्त माझं एक राहून गेलं की आम्ही जेव्हा गेलो ना स्टेजवर बड्डे विश करण्यासाठी तेव्हा मला थोडंसं शूटमध्ये घ्यायचं राहून गेलं मोबाईलमध्ये, कारण खूप घाई होती. सगळेजण तिथं फोटो काढायला येत होते स्टेजवर वगैरे, मग त्याच्यामुळे आम्हाला पण फटक्यात उतरावं लागलं तिथून. म्हणून मग छोटीशी क्लिप राहून गेली तिथली स्टेजवरची घ्यायची. तर साड्यांची गोष्ट अशी आणण्याची की माझं कंटिन्युअसली साड्या आणायचं तर चालूच आहे. सोबतच मी अजून बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात जसं की कॉर्डसेट आहेत, कुर्ती, परत मग प्लाझो वगैरे असे लेडीजचे जे काही कपडे असतात, गाऊन वगैरे असे सगळे भरपूर वेळेस भरून झाले माझे. आणि त्याच्यानंतर ते इथल्या इथं आमच्या कॉलनीमध्येच विकून पण झाले. आणि खरं पाहायला गेलं तर आहे ना, साड्या मी कंटिन्युअसली भरते. परत दुसऱ्या पण बऱ्याचशा गोष्टी मी ठेवलेल्या आहेत आता माझ्या जो काही माझा छोटासा सेटअप आहे ना तिथं. आणि त्याचमुळे तुमच्यासोबत माझे रेग्युलर जे काही लॉंग व्हिडिओ आहेत ना ते येत नाही, कारण मग घरी साड्या पाहायला भरपूर साऱ्या चालूच असतात बायका, बाया ज्या असतात आमच्या आजूबाजूच्या ज्यांना माहिती पडतं त्या येतात आणि खूप सारा वेळ त्याच्यात जातो. सगळे त्यांना दाखवा, मग त्या घड्या करून ठेवा वगैरे, याच्यामध्ये बराच वेळ जातो. आणि त्याच्याचमुळे मग तुमच्यासोबत माझं लॉंग व्हिडिओ शूट करून एडिट करून ते शेअर करणं होत नाही. म्हणून मग मी एक गोष्ट म्हटलं गड्या चला म्हणून मग मी आता सध्या आहे ना शॉर्ट व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत की कमीत कमी आपल्या दोघांचं एक म्हणजे कनेक्शन तर राहील म्हटलं गड्या एकमेकांसोबत, असं म्हणून जे आपल्या नेहमीच्या ताई होत्या व्हिडिओज बघणाऱ्या वगैरे. तर नाही लॉंग व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओमधून तरी तुमच्यासोबत भेट होईल, तुमच्या कमेंट्स येतील वगैरे असं म्हणून. आणि ज्या काही बाकीच्या कमेंट्स आलेल्या आहेत ना तुमच्या, काही जणांनी ड्राय स्किनसाठी विचारलेलं आहे, काही जणांनी कलरसाठी भरपूर म्हणजे आलेल्या आहेत अशा कमेंट्स, तर त्याच्यासाठी मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासोबत. तर आठवड्यातून 2-3 लॉंग व्हिडिओ येतीलच, पण शॉर्ट व्हिडिओ मात्र रोज येत जातील. आणि तुम्ही लिलीसाठी पण भरपूर जणांनी कमेंट्स केल्या होते की लिलीसाठीचे लॉंग व्हिडिओ शेअर करत आहे आम्हाला, तिला बघायचं आहे वगैरे असं तसं. तर हे जे शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केले ना तुमच्यासोबत हे 2 महिन्यापूर्वीचे होते. पण मग आहे ना ते शूट झालेले होते, पण तरीसुद्धा ते एडिट करून अपलोड केले गेले नाही, कारण खूप हे येऊन जातो, मग लोड येऊन जातो माझ्यावर. पार्लरचं पण सीझन चालू होतं आणि मध्येच हे साड्या पाहायला पण बऱ्याचशा बाया यायच्या. मग त्याच्यामुळे मग मी व्हिडिओज एडिटिंग करून ते अपलोड करणं स्किप केलं. आणि मग नंतर मला असं वाटलं की म्हटलं लॉंग व्हिडिओला जास्त वेळ लागतो, पण मग कमीत कमी आपण शॉर्ट व्हिडिओ तर शेअर करू शकतो म्हटलं तुमच्यासोबत. म्हणून मग मी ती एक गोष्ट हे केलेली आहे. तर रोज तुमच्यासोबत डेली शॉर्ट व्हिडिओ येणारच आहे, शॉर्ट व्लॉग आहे तुमच्यासोबत येणारच राहील. पण मध्ये मध्ये जेव्हा मला वाटलं किंवा आता ह्या गोष्टी तुमच्यासोबत मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर करायच्या आहेत किंवा मग तुम्ही काही विचारलेलं असलं ते मला जर 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ते नाही कवर झालं तर मग त्यावेळेला मी तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओमध्ये ते शेअर करेल, ठीक आहे. तर प्लीज तेवढा सपोर्ट करा. कसं आहे ना, कुठल्याही नवीन गोष्टीची जेव्हा आपण सुरुवात करतो तर त्यावेळेला तिला खूप सारा वेळ द्यावा लागतो, कारण आपल्याला त्या माहिती नसतात आधीपासून. आणि म्हणजे ते कुठलाही बिझनेस असो, कुठलंही काहीही असो, कुठलंही नवीन जेव्हा आपण सुरुवात करतो ना ते आपण शिकत शिकत ते पुढे जात असतो. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला तिथं ठोकर पण लागते, बऱ्याच काही अनुभव पण येतात आणि आपल्याला काही गोष्टी समजतात, तेव्हा आपण म्हणतो की नाही असं नाही, असं करायला पाहिजे, हे चुकलं वगैरे असं असतं. आणि माझं तेच चालू आहे. त्याच्यामुळे मग सगळीकडे काहीतरी करण्यापेक्षा मग म्हटलं थोडंसं तिकडेच कॉन्सन्ट्रेशन करू, कारण माझं अजून असं कोणीच नाही ह्या फील्डमध्ये की मला सांगेल आणि मला सजेस्ट करेल की कुठून माल भरायचा आहे किंवा काय करायचं आहे असं म्हणून. सगळं आमचंच सर्चिंग चालू आहे आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे. तर होईल, सगळं सेटअप होईल लवकरच आणि तुमचे असेच
छान छान कमेंट्स करत राहा. तुमचे आशीर्वाद, तुमचा सपोर्ट कायम राहू द्या. देवाची तर कृपा आहेच आपल्यावर. आणि असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत, तुमच्या आई, बहीण, मावशी, काका, काकू यांच्यासोबत. आणि कमेंट्ससुद्धा करा छान छान. मी सगळ्या कमेंट्स वाचत असते तुमच्या. जरी मी व्हिडिओ रोज शेअर करत नव्हती ना लॉंग व्हिडिओ, तरी मी तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचत होती, ज्या काही येत होत्या त्या. आणि आलेल्या आहेत ना ज्या ताईंच्या कमेंट्स, तर ते पण मी काढून ठेवलेले बाजूला की ह्या गोष्टीवर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे असं म्हणून. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.